मित्रांनो नमस्कार. एमपीएससी कट्टा नांदेड या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पदभरती 2019 या संदर्भात महाराष्ट्र शासनाने नवीन एक जी आर प्रसिद्ध केलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण तो जी आर पाहणार आहोत. त्या जी आरमध्ये कोणत्या गोष्टीचा उल्लेख त्यांनी केलेला आहे, कशाबद्दल जी आर त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तर तलाठी भरती संदर्भात तुम्हाला प्रत्येक अपडेट पाहिजे असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेलला प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा, जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ चॅनलवरती अपलोड होतील त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल. टेलिग्रामला जॉईन व्हायचं असेल तर टेलिग्रामची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून टेलिग्रामला जॉईन व्हा. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की हा जो जी आर आहे तो दिनांक 16 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेला आहे. याचा जावक क्रमांक सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता. महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यामार्फत हा जी आर प्रसिद्ध झालेला आहे. तर प्रति विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी औरंगाबाद, बीड, नांदेड, उस्मानाबाद, अहमदनगर, धुळे, सोलापूर, सातारा. तर या जिल्ह्याला हे पत्र महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र शासनाचे जे सचिव आहेत त्यांनी हे लिहिलेलं आहे. विषय आहे तलाठी पदभरती 2019 नियुक्ती आदेशाबाबत. संदर्भ विभागीय आयुक्त औरंगाबाद यांचे पत्र क्रमांक 2019 मशाखा आस्था आरा 2 कावी दिनांक 13/10/2020. महोदय, विषयांकित प्रकरणी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सन 2019च्या तलाठी घटक संवर्गाच्या पदभरती अनुषंगाने SC/BC आरक्षण व इतर प्रमाणपत्राच्या ग्राह्यते संदर्भात तसेच इतर प्रवर्गातील अंतिम नियम झालेल्या पात्र उमेदवारांना नियुक्ती द्यावी किंवा कसे याबाबत मार्गदर्शनात प्रस्ताव शासनास प्राप्त झालेले आहेत. म्हणजे जे तलाठी पदभरती 2019 मध्ये उमेदवाराची निवड झालेली आहे, परंतु त्यांची जॉईनिंग बाकी आहे, काही जणांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन बाकी आहे. जे मराठा आरक्षण संदर्भात जे कोर्टात केस पेंडिंगमध्ये आहे त्या संदर्भात हा जी आर आहे की त्यांची जी जॉईनिंग आहे ती कशा पद्धतीने करून घ्यायची आहे. पुढे त्यांनी सांगितले आहे की सदरचे प्राप्त प्रस्ताव पुढील योग्य त्या निर्णयात व मार्गदर्शनात सामान्य प्रशासन विभागास 16 सादर करण्यात आलेले आहे. सदरचे मार्गदर्शन सामान्य प्रशासन विभागाकडून अद्याप अप्राप्त झाले तरी सामान्य प्रशासन विभागाकडून मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर त्याबद्दल विनाविलंब कळवण्यात येईल. म्हणजे अजून त्यांची जॉईनिंग करून घेण्याबाबत तिथं काही त्यांनी उल्लेख केलेला नाही, त्यामुळे अजून सुद्धा त्यांना पेंडिंगवरतीच ठेवण्यात आलेले आहे. हे पत्र महाराष्ट्र शासनाचे सहसचिव डॉक्टर संतोष भोगले यांनी प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि आयुक्त यांना लिहिलेले आहे. तर या व्हिडिओमध्ये एवढीच अपडेट होती. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.